शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले नेते सचिन अहिर यांच्या विरोधात आज कोल्हापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलंय। शिवाजी चौकात सचिन अहिर यांच्या निषेधार्थ निदर्शनं करत आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मकरित्या कोल्हापुरी चप्पल दाखवत संताप व्यक्त केला। यावेळी पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला। तसेच सचिन अहिर कोल्हापुरात आल्यास शिवसैनिक शांत बसणार नाहीत, त्यांना पायातलं हातात घेऊन कोल्हापुरी हिसका दाखवू असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला। या वक्तव्यानंतर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। आता शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज आपण जर बघितलं असेल तर हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आतापर्यंत सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे। तर हे गेल्या 2019 पासून या राजकारणाची भाजपच्या लोकांनी पाक वाट लावून टाकलेली आहे की रोज उठायचं, एखाद्या पक्षातले 4 आमदार फोडायचे, 10 खासदार फोडायचे, ते आपल्या पक्षात घ्यायचं, कायदा त्यांच्या बाजूने आहे। यामुळे या महाराष्ट्रातल्या लोकांचं राजकारण्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। आज आपण बघितलं तर सचिन अहिर, ज्या सचिन अहिरला निवडणुकीमध्ये 24,000 पराभव पत्करावा लागला, तरी सुद्धा उद्धव साहेबांनी त्यांना एक चांगला विधान परिषदेचा आमदार केला। या लोकांची भूक, या लोकांची पोट केवढी मोठी आहेत हेच आता आमच्या लक्षात येऊन झाले। म्हणून इथून पुढे फोडो, दिसला गद्दार की त्याला फोडा, ह्या पद्धतीने शिवसैनिक आता रस्त्यावर उतरायला स्वस्त बसणार नाही। जो आमदार खासदार गद्दारी करेल याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा पद्धतीचा आम्ही आज या ठिकाणी संकल्प करतो। येणाऱ्या काळात फुटणाऱ्या गद्दार आमदार गद्दार खासदारांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। आज आंदोलन कशा प्रकारचे? सचिन अहिर बघितलं, या सचिन अहिरला कुठली गोष्ट द्यायची मातोश्रीने ठेवली आहे, प्रत्येक गोष्ट दिलेली आहे, तरी सुद्धा हा गद्दारी करतो। हेच आमच्या लक्षात येऊन झालं की याच्या गद्दारीचं नेमकं कारण काय, भाजपवाल्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे की महाराष्ट्रातला विरोधी पक्षच नष्ट करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते असेच प्रलंबित राहणार आहेत। हे प्रश्न सुटावे, चांगल्या पद्धतीने राजकारण चालावं, हे रस्त्यावर उतरून आम्ही जनतेला दाखवून द्यायला। दुसऱ्या बाजूला आज आम्ही सचिन अहिरचा निषेध केला, त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवलं। कोल्हापुरी चप्पल कसं असते ते एकदा डोक्यात पडलं की गद्दारी संपूर्ण मुळासकट नष्ट होते। आगामी काळात कोल्हापुरात आल्या त्यांना कोल्हापुरात आलं त्याला सोडणार नाही। आज त्याला आम्ही चप्पल दाखवलंय, आगामी काळात सचिन अहिरला कोल्हापुरी चप्पलानं फोडून टाकणार। दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेला आत्मचिंतनाची गरज आहे असा एक सूर नाही राऊतांनी ते मान्य केले। काय नाही, आत्मचिंतनाची गरज आहे म्हणजे उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, शिवसेना ही समुद्र आहे। यातनं कोणी 10 तांबे 15 तांबे घेऊन गेलं तर या उद्धव साहेबांच्या समुद्राला काय फरक पडणार नाही। आज सचिन अहिरला आम्ही निवडणुकीत पराभूत होऊन आज MLC दिली, ह्याच आत्मचिंतनाची गरज आहे की ही माणसं अशी का वागतात, त्यांची भूक थांबणार का नाही, भविष्यात हे आत्मचिंतन आम्ही शिवसैनिक नक्की करणार। ओके, अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।